हेलो गाइज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन। काहीच महाराष्ट्र सेट जो एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट झालेला आहे, त्या एक्झामची फायनल आन्सर की किंवा रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होऊ शकतो या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। फ्रेंड, आजचे लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन। एमएससीटी एक्झाम 2026 म्हणजे नेक्स्ट जो एमएससीटी एक्झाम होणार आहे त्या एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी डिटेल कोर्स आपण सुरू केलेला आहे। त्यामध्ये पेपर फर्स्टचा इन डिटेल तुम्हाला सिलेबस कंप्लीट करून दिला जाणार आहे। या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय झालेले आहेत। तुम्ही देखील चांगले मार्क मिळवून क्वालिफाय होऊ शकता। फ्रेंड, या कोर्सबद्दल एक ओव्हरव्ह्यू सांगतो। या कोर्समध्ये 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाइड केले जातील। त्यामार्फत 10 युनिट तुम्हाला कंप्लीट करून दिले जातील। ते कंप्लीट करत असताना काही सिंपल ट्रिक्स आणि टिप्स शेअर केल्या जातील। रिव्हिजन लेक्चर असतील, नोट्स इंग्लिश आणि मराठी असतील। त्यामध्ये जो कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे त्यामार्फत तुम्ही डिसेंबरचा नेट एक्झाम देखील देऊ शकता, कारण सेट आणि नेटमध्ये सिलेबस सेम असतो। या कोर्समध्ये एमएससीटी एक्झाम ओरिएंटेड डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर देखील प्रोव्हाइड केले जातात, ओरिजिनल पेपर सारखेच। या कोर्सबद्दल सर्व फीचर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता। या कोर्सची फी 2500 आहे। इन केस 2500 ॲट अ वन टाइम पेमेंट करणे पॉसिबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी 1500 कोर्स जॉईन करताना आणि नेक्स्ट मंथमध्ये 1050 अशा प्रकारे इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पैसे पेड करू शकता। जर वन टाइम पेमेंट करणे तुम्हाला कॅपेबल असेल तर तुम्ही या नंबरवर डायरेक्टली पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा। तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कोर्सचा ॲक्सेस दिला जाईल। ठीक आहे, आपला व्हॉट्सअप नंबर हा 90 11 36 20 82। यावरच मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती देखील शेअर केली जाईल। त्यानंतर योग्य वाटलं तर पेमेंट करू शकता। नेक्स्ट एक्झाम होईपर्यंत हा कोर्स असेल तोपर्यंत तुम्हाला ॲक्सेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाणार आहे। तोपर्यंत डेली बेसिसवर तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड केला जाणार आहे। आपलं कोर्स फीचर असं आहे की एकदा कंटेंट ॲड केल्यानंतर एक्झाम होईपर्यंत तो कंटेंट त्या ठिकाणीच असतो। तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही तो कंटेंट पाहू शकता। अधिक माहितीसाठी या नंबरला मेसेज करू शकता। जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांसाठी देखील पूर्णपणे कोर्स आहे। त्यांनी कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करा व्हॉट्सअपला, त्यानंतर तुम्हाला कॉमर्सची देखील इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल। ठीक आहे, तर फ्रेंड, आज आपण एमएससीटी एक्झाम 2025च्या रिझल्टबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत। हा रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होऊ शकतो या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। ठीक आहे, तर गाईज या ठिकाणी एक पॉईंट सांगाल, यावर्षी त्यांनी प्रोव्हिजनल आन्सर की किंवा आपण त्याला चॅलेंजिंग आन्सर की असं म्हणतो, ही आन्सर की 10 दिवसामध्ये पब्लिश केलेली। या आधी काय झालं, प्रोव्हिजनल आन्सर की किंवा चॅलेंजिंग आन्सर की पब्लिश करण्यासाठी ते जवळपास 20 ते 22 दिवसांचा ॲव्हरेज टाईम घेत होते। म्हणजे 2023 असेल किंवा 2024 असेल त्यावेळेस त्यांनी जी प्रोव्हिजनल आन्सर की प्रोव्हाइड केली ती जवळपास 20 ते 22 दिवसांमध्ये ॲव्हरेज डेमध्ये त्यांनी प्रोव्हाइड केली ती। यावर्षी यामध्ये खूप स्पीड त्यांनी घेतला आणि जवळपास फक्त 10 दिवसात त्यांनी प्रोव्हिजनल आन्सर की प्रोव्हाइड केली। म्हणजे 15 जूनला एक्झाम झाला, त्यानंतर 26 जूनला त्यांनी काय केलं, प्रोव्हिजनल आन्सर की प्रोव्हाइड केली आणि ही आन्सर की क्लोज केली 2 जुलैला। सिंपल। आता वेटिंग आहे फायनल आन्सर कीचा। तर फ्रेंड, या ठिकाणी जी आन्सर की त्यांनी क्लोज केलेली 2 जुलैला, त्या आन्सर कीवर ते वर्किंग सुरू करतील। कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चनला चॅलेंज केलेलं असतं। ते चॅलेंज ते पूर्णपणे पाहतात एक्सपर्टनुसार। प्रत्येक चॅलेंजला प्रॉपर वेनी प्रूफ एव्हिडन्स अटॅच केलेले आहेत का ते पाहतात। ते पाहून जर त्यांना असं वाटलं की पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सर आपण चुकीचं दिलेलं आहे तर ते पर्टिक्युलर आन्सर चेंज करण्यासाठी रिक्वेस्ट करतात पुढे कमिटीला। सिंपल। मग या ठिकाणी हे वर्किंग त्यांचं चालेल। जे पण क्वेश्चन चॅलेंज झाले त्या प्रत्येक क्वेश्चनवर त्यांचं वर्किंग सुरू होईल। हे वर्किंग जवळपास ऑन एन ॲव्हरेज जर आपण विचार केला तर 40 ते मॅक्झिमम 45 दिवसांच्या आत एंड व्हायला हवं। सर्व सब्जेक्टचा विचार केला तर 40 ते 45 दिवसामध्ये हे वर्किंग एंड होऊ शकतं। मग आता हे वर्किंग एंड झाल्यानंतर ते पुन्हा काय करणार, फायनल आन्सर की प्रिपेअर करणार। त्यानंतर विद्यार्थ्यांचा कट ऑफ ठरवणार। कट ऑफ ठरवल्यानंतर तो कट ऑफ अप्रुव्हलसाठी UGCकडे पाठवणार। ठीक आहे, इतके विद्यार्थी क्वालिफाय होत आहेत, हा कट ऑफ आम्ही डिटरमाइन केलाय, याचं अप्रुव्हल घेण्यासाठी UGCकडे त्याचं अप्रुव्हल लेटर पाठवणार। ते अप्रुव्हल भेटल्यानंतर रिझल्ट तुमचा डिक्लेअर होतो। मग या ठिकाणी जर आपण बारकाईने पाहिले तर 2 जुलैला आन्सर की क्लोज झालेली आहे। याचं जवळपास 40 ते 45 दिवस, आपण म्हणू की 50 दिवस। ठीक आहे, बस काय 50 दिवस त्यांचं वर्किंग चाललं। चॅलेंज कुठल्या क्वेश्चनला करायचं, काय करायचं, कट ऑफ त्यांनी डिटरमाइन केला। त्यानंतर 10 दिवस फॉर एक्झाम्पल अप्रुव्हलला UGCला लागले, म्हणजे जवळपास 60 दिवसांमध्ये विथिन 2 मंथ
तुम्हाला फायनल आन्सर की आणि तुमचा कट ऑफ भेटला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट किंवा फायनल आन्सर की डिक्लेअर होणं अपेक्षित आहे. पण ते वेळ किती लावतील हे आपण आता सांगू शकत नाही. ठीक आहे, जर आपण बारकाईने पाहिलं तर यावर्षी 10 दिवसात त्यांनी प्रोव्हिजनल आन्सर की पब्लिश केलेली आहे. याचा अर्थ असा होतोय की थोडं वर्किंग स्पीडनी होऊ शकतं, कारण याआधी जिथं 22 दिवस लागत होते, जिथं 20 दिवस लागत होते, त्या ठिकाणी त्यांनी फक्त 10 दिवस लावले. मग ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत आन्सर की रिलीज होणं अपेक्षित आहे. या ठिकाणी आणखी एक पॉईंट क्लिअर करेल. काही वेळेस काय होतं, फायनल आन्सर की त्याआधी पब्लिश करतात 1 दिवस आधी, त्यानंतर 1 ते 2 दिवसांनी कट ऑफची PDF आणि तुमचा रिझल्टचा विंडो ते डिक्लेअर करतात. असं काही वेळेस होतं. काही वेळेस असंही होतं मागील 1-2 वर्षामध्ये की फायनल आन्सर की आणि कट ऑफची PDF किंवा तुमचा रिझल्ट त्यांनी एकत्रच डिक्लेअर केलेला आहे ॲट अ वन टाईम सर्व गोष्टी. ठीक आहे, म्हणजे हे पण डिटरमाइन केलेलं नाही, फिक्स नाही की फायनल आन्सर की आधी येणार त्यानंतर कट ऑफ 1 दिवसांनी येऊ शकतो. असं पण होऊ शकतं किंवा काही वर्षी असंही झालेलं आहे. ह्या तिन्ही गोष्टी सोबतच आलेल्या आहेत. मग यावर्षी कसं होईल हे आपण आत्ता सांगू शकत नाही. युनिव्हर्सिटीकडे देखील याचं उत्तर नाही आहे. ठीक आहे, आमचं कॉलवर बोलणं झालं त्यानुसार तुम्हाला या गोष्टी सांगतोय. या ठिकाणी लक्षात घ्या, फायनल आन्सर की कट ऑफ विथिन 1 डे पण तुम्हाला भेटून जाईल. ज्यावेळेस ते डिक्लेअर होईल त्यावेळेसच, किंवा या दोघांमध्ये 1 दिवसाचा गॅप असू शकतो. ठीक आहे, मग एक्सपेक्टेड आन्सर की किंवा रिझल्टचा जर विचार केला तर ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला आन्सर की भेटणं अपेक्षित आहे. सिंपल. या आधीचं काय रेकॉर्ड सांगतं ते पण सांगतो. याआधी आन्सर की पब्लिश होण्यासाठी जवळपास 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस सेट भाऊंनी घेतलेले आहेत. म्हणजे 2024चा विचार केला, त्याच्या आधीचा विचार केला तर जवळपास 102, नंतर 120 असे दिवस आन्सर की पब्लिश करण्यासाठी त्यांनी टेक ओव्हर केलेले आहेत. पण यावर्षी जर विचार केला तर यावर्षी कदाचित आन्सर की लवकर पब्लिश होऊ शकते, कारण यामागे आरक्षणाचा मुद्दा होता त्यामुळे आन्सर की लेट झाली. एकदा UGCने पर्टिक्युलर कॅटेगरी संदर्भात अप्रूव्हल दिले नव्हते म्हणून आन्सर की लेट झाली. तसे यावर्षी कुठलाही मुद्दा आपल्याला दिसत नाहीये, म्हणून यावर्षी कदाचित आन्सर की लवकर पब्लिश होऊ शकते. लवकर इन द सेन्स विथिन 60 डेज. सिंपल. आणि तुमचा कट ऑफ किती होत आहे तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ कळालाच असेल. प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार तुम्ही क्वालिफाय होण्याच्या जवळ आहात का लांब आहात हे तुम्हाला कळालं असेल. खूप जास्त गॅप असेल मार्कांमध्ये एक्सपेक्टेड कट ऑफनुसार तुमच्या इंटरिम आन्सर कीनुसार तर तुम्ही अभ्यासाला सुरू करू शकता. जर खूप कमी गॅप असेल 1-2% तर तुम्ही रिझल्टपर्यंत वाट पाहू शकता. म्हणजे पॉईंट मी तुम्हाला मागील वेळेस पण सांगितलं होतं. फॉर एक्झाम्पल यावर्षी तुम्हाला मार्क पडतात 150 आणि 2024चा कट ऑफ होता तुमच्या कॅटेगरीचा, तुमच्या सब्जेक्टचा 152चा. तुम्हाला आत्ता मार्क पडतात 150, मागचा कट ऑफ होता 152चा. तर या ठिकाणी तुम्ही रिझल्टपर्यंत वाट पाहू शकता. क्वालिफाय होण्याचे चान्सेस अशा वेळेस 99% असतात. पण जर मागच्या वर्षीचा कट ऑफ 152 होता आणि यावर्षी तुम्हाला पडतात 130 मार्क तर या ठिकाणी तुम्ही रिझल्टची वाट पाहू नका, डायरेक्टली अभ्यासाला सुरू करा. नेक्स्ट एक्झामसाठी तुम्हाला अभ्यास करणं अपेक्षित आहे. खूप कमी गॅप असेल तर ठीक आहे, म्हणजे गॅप खूप कमीचा अर्थ सांगतो की 6 ते 8 मार्कांचा गॅप पडत असेल तर वेट करा प्रोव्हिजनल आन्सर की येऊपर्यंत, फायनल आन्सर की येऊपर्यंत. पण खूपच मोठा गॅप असेल तर वेट करू नका. विद्यार्थी अभ्यासाला सुरू करतायत, तुम्ही पण अभ्यासाला सुरू करू शकता. ठीक आहे, कारण हळूहळू अभ्यास केला तर प्रॉपरली लक्षात राहतो. ॲट अ वन टाइम तुम्ही सर्व गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर लक्षात राहत नाही. ठीक आहे, बाकी मी एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे यावर्षीचा त्याची PDF ऑलरेडी शेअर केलेली आहे किंवा यूट्यूब चॅनलला त्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. आपल्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. एक्सपेक्टेड कट ऑफ 2025. ठीक आहे, तो व्हिडिओ पहा, तुम्हाला यावर्षीचा कट ऑफ कितपर्यंत जाऊ शकतो याचा अंदाजा येईल. सो फ्रेंड, जाता पुन्हा सांगाल, जर पेपर फर्स्ट किंवा कॉमर्ससाठी तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर नंबरला मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता. फक्त व्हॉट्सअप नंबर आहे, कोर्स संदर्भात माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.